मान सन्मान. धन्यवाद. त्याच्यानंतर या ठिकाणी सचिन ठाकूर विंधन ग्रामपंचायत सदस्य श्रीत चारुशनाथ ठाकूर यांच्या याची मान सचिन ठाकूर देतील मान सन्मान. पंचांचा गिम्नॅस्टिक सामन्याला सुरुवात. पहली गेंद हवा में, गेंद आया आया, गेंद गई बाहर, दम दमाता दम छक्का. हो जाता है ये टूर्नामेंट का 10वां छक्का. रिकॉर्डर पवन ने जबरदस्त सीजर के गेंद के ऊपर छक्का मारा था. वही शुरुआत श्री सचिन ठाकूर ढाकटजी युवा कार्यकर्ते या ठिकाणी तिथे मान सन्मान होतं. उद्योगपती श्रीवास तमाचे प्रेमाचे उपदर्शक पुष्पगुच्छ और सम्मान चिन्ह देव होते जिथे मान सम्मान. धन्यवाद. ओवर टू अमित जी. बिल्कुल ये काफी अच्छी गेंद थी और ये ऐसी जोड़ी है और जोड़ी के अंदर पारगांव टीम की ये बल्ले से आ चुकी गेंद और 7 रन पे सुमित डोंगरे अपनी टीम के लिए खाता भी उन्होंने छक्के के साथ ओपन कर दिया. अब आए दोस्तों जिनके पास बाइक और जो उनके हाथ में जो बल्ला है अंपायर से गार्ड लेके रायगढ़ के बल्ले पर मिस्टर आकाश तारेकर इस बार स्ट्राइक के ऊपर है. तमाम दर्शक मैच का स्वागत ले रहे. कोने कोने पे लोगों की भीड़ है. मरवाई क्रिकेट संघ नवीन ने किया टूर्नामेंट का नियोजन. बस शुरुआत इस बार तीसरी गेंद की. आकाश तारेकर लवली यार लवली 1 बाउंड के साथ चला आया. बिल्कुल यहाँ मुझे लगता है यहाँ आकाश तारेकर के बल्ले से निकला हुआ स्ट्रोक बिल्कुल बेहतरीन स्ट्रोक दोस्तों. 1 बाउंड के साथ गेंद बाउंड्री के बाहर गई. अंतरराष्ट्रीय क्रिकेट का दोस्तों 19वां नियम में बाउंड्री दम बनाता दम चौवा शुरुआत कर दिया. सलाम जोड़ी ने नन्हे पावर के पावर प्ले के पहले ओवर में शुरुआत कर रखी पारगांव टीम की. एक बार फिर से गेंद राकेश की और विकेट. आकाश तारेकर के लिए जरूरी गेंद थी लेकिन इस बार देखा जाए तो शायद गेंद पीछे जा चुकी है. सिंगल मिल जाते थे तो खिलाड़ी गेंद को उठाते समय 1 रन मिल जाती है और 1 रन के साथ स्कोर पहुंच चुका है. हमारे स्कोर केली जी बताने जा रहे हैं 12 रन. 10 रन लॉस ऑफ द 0 विकेट के नुकसान पे एक बार फिर से सुमित डोंगरे मैदान के ऊपर. ये खेल सरपली शॉट स्कर्लक के ऊपर करने का प्रयास जरूर किया. खिलाड़ी तैनात है मगर सिंगल ही मिल सकती है और सिंगल के साथ स्कोर पहुंच चुका है. 13 रन लॉस ऑफ द 0 विकेट के नुकसान पे नन्हे पावर प्ले का पहला बॉल जारी है. आमंत्रित किया कप्तान ने राकेश ठाकुर को लेकिन पहली गेंद के ऊपर छक्का, तीसरी गेंद के ऊपर सिंगल, दूसरी गेंद के ऊपर सिंगल, चौथी गेंद के ऊपर सिंगल, पांचवी गेंद के ऊपर सिंगल. कुल मिला के स्कोर इस बार देखा जाए तो पहुंच चुका है 13 रन 0 विकेट के नुकसान पे. इस बार मिस्टर आकाश तारेकर एक मशहूर खिलाड़ी हवा में गेंद लंबा गई गेंद आया दम दमाता दम छक्का. बोला हो बिल्कुल यहाँ शुरुआत इतनी भारी हो चुकी है जैसे आईपीएल की धून बजी. मानो जैसे बल्लेबाज ने अपनी भी धून दिखाने के नखरे शुरुआत कर दिया. आकाश तारेकर इस बार खेल रहे हैं 11 रन पे. सुमित डोंगरे खेल रहे हैं इस बार 8 रन पे. पहले ओवर में मैंडेटरी पावर प्ले के पहले ओवर में इस बार देखा जाए रुतवा इनोवा में पारगांव टीम का स्कोर है 19 रन लॉस ऑफ द 0 विकेट के नुकसान पे. ये जोड़ी सलाम मिस जोड़ी इस बार 19 रन लॉस ऑफ द 0 विकेट के नुकसान पे. और सुमिता शायद डोंगरे ऐसे खिलाड़ी है जिन्होंने पारगांव को जीत हासिल किया था. अंतिम गेंद के ऊपर उन्होंने डिस्टर्ब के ऊपर छक्का मारा था. जासई के मैदान के ऊपर वो लाजवाब बल्लेबाजी उन्होंने कह दिया था दोस्तों. क्रिकेट टीम भी कोई कमजोर टीम नहीं है लेकिन दोस्तों क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर आजकल बल्लेबाज की मजा है और गेंदबाज की सजा है.
चली तो चली गेंदबाजी, नहीं तो इतनी पिटाई हो जाती है मानो पहले के जमाने में माइकल होल्डिंग, माल्कम मार्शल, जुअल गार्नर दोस्तों, एंडी रॉबर्ट्स या ऐसे गेंदबाज बल्लेबाज के सपनों में जाते थे, लेकिन उल्टा हो गया। शेन वॉर्न के सपनों में सचिन तेंदुलकर गए। मानो शुरुआत इतनी कड़क, गेंदबाज अभी तक डरने जा रहे। कोई शत्रु के ऊपर दोस्तों दया माया नहीं है, दोस्ती मैदान से बाहर होती है, लेकिन मैदान के ऊपर एक दूसरे के साथ दुश्मन की टक्कर हो जाती है। पीयूष ठाकुर राउंड विकेट। यार मजा है तेरे शॉट में, छागे गुरु, मैंने कमाल का शॉट। बिल्कुल, और यहां फेंक दीजिए 25 जून 1932 में सी के नायडू के नेतृत्व में हिंदुस्तान में पहला टेस्ट क्रिकेट खेला, और 25 जून 1983 में दोस्तों हिंदुस्तान के पिता कपिल देव के सेना ने वेस्ट इंडीज टीम की दादागिरी उतार दिया था और पहला विश्व कप जीता था हिंदुस्तान टीम के लिए, और युवा खिलाड़ी के लिए वो प्रेरणा थी दोस्तों। इस बार टीम का स्कोर पहुंच चुका है 25 रन, 0 विकेट के नुकसान पे सलाम मीर जोड़ी मैदान के ऊपर लाजवाब। पीयूष ठाकुर की गेंद, राउंड विकेट। लंबाई ज्यादा है, ऊंचाई ज्यादा, लेकिन लंबाई कम, गेंद गई गोदी में। सुमित दोगली जैसे खतरनाक खिलाड़ी मैदान से बाहर। कॅच कोणी घेतली? और यहां पहला विकेट, जिस विकेट की तलाश थी केगांव टीम को, वही विकेट मैदान से बाहर जा चुकी है। सलामी जोड़ी को तोड़ने में कामयाब बन चुके गेंदबाज इस बार पीयूष ठाकुर, जिनके पहली गेंद के ऊपर सुमित डोंगरे ने जब छक्का मारा, तो दूसरी गेंद के ऊपर दोस्तों देखा जाए तो मिड विकेट की गली में शानदार कैच किया। सुमित डोंगरे को भेजा है पवेलियन के रास्ते में आराम करने के लिए, और 1 डाउन के रूप में बल्लेबाज पोस्ट में जा रहे केतन मेहर। पहले विकेट के लिए 25 रन की पार्टनरशिप, और पहली विकेट के लिए 7 गेंदों में 25 की साझेदारी बन चुकी है मैदान के ऊपर। आकाश तारेकर के लिए हवा में गेंद, कैच की संभावना, एक के बाद दूसरा खिलाड़ी मैदान से बाहर, जोड़ी पवेलियन के अंदर। बिल्कुल, यहाँ आज के दिन के लगभग देखा जाए तो साक्षात जागरूक दोस्तों हमारी देवता और हमारी माँ दोस्तों, एक मेरा माँ का त्योहार है दोस्तों। और दोस्तों हमेशा कह चुका हूं कि इस तोड़ के ऊपर, इस एक गेंद के ऊपर दूसरी ओवर की पहली गेंद के ऊपर छक्का मारा था, लेकिन दो विकेट, और ये गेंद जो चौथी है, ये गेंद हैट्रिक की गेंद है। अगर ये हैट्रिक लेते हैं सचिन जी तो शायद बेहतर मजा होता है। मौसम को तोड़ा है, गाड़ी चल रही थी लेकिन आड़ा कर दिया गेंदबाज पीयूष ने, ठोक रही थी गाड़ी, उसे साइड में रखा। पहला सुमित डोंगरे को भेजा पवेलियन में, उसके बाद आकाश तारेकर और नए बल्लेबाज मैदान के ऊपर जहां चुके एक बार सोनिया, ये पुराने खिलाड़ी सोनिया मैदान के ऊपर जा रहे। पीटू का दूसरा ओवर जारी है। केतन मेहर स्ट्राइक के ऊपर, खाता नहीं अभी तक खोला।
वो क्या गेंद थी इस प्रकार देखा जाए, लाजवाब गेंदबाजी में प्रदर्शन, इसी को कहते हैं दोस्तों वापसी दिखाना। जैसा गिरगिट अपना रन बदलता है वो सतीश ठाकुर की गेंदबाजी, एक छक्का बैठने के बाद दो खिलाड़ी को पवन के अंदर भेजा और चौथी गेंद उन्होंने डाट फेंकी। इसका मतलब बची हुई दो गेंदें पीटू की। पीयूष की गेंदबाजी लाजवाब, पीयूष नाम सुनते ही हिंदुस्तान के लेग स्पिनर पीयूष चावला की याद। ये गेंद काफी अच्छी गेंद थी, इस बार देखा जाए तो शायद विराट कोहली फील्ड करना चाहते थे लेकिन इस बार पकड़ नहीं सके, लेकिन सिंगल लिया। सिंगल के साथ देखा जाए केतन मेहर का खुद का खाता खोला, टीम के खाते में बढ़ोतरी, स्कोर पहुंच चुका है 26 रन 26 रन, लॉस ऑफ द 2 विकेट के नुकसान पे देखा जाए रुतवा 11 पारगांव टीम का स्कोर। काफी लोगों की तादाद और भीड़ बहुत भारी है। मरुआही क्रिकेट संघ विंडने की तरफ से शानदार टूर्नामेंट का नियोजन। स्कोर इस प्रकार हो चुका है 26 रन 26 रन 2 विकेट के नुकसान पे हो जाता है। इसी पीछे गेंद सोना के लिए गेंद, आपकी उंगली खड़ी, एक उंगली उड़ जाती तो दुख है, दो उंगली उड़ जाती सुख है। सोने में गन से बाहर दीजिए मास्टर। बहुत ही भारी साक्षात मैंने दोस्तों कह दिया है कि हमारे अपडेटर भी उपस्थित है जिनका नाम है अपडेटर सुशांत जी वहां पे तो नीचे तरह से मुझे लगता है ये जानकारी यूट्यूब के ऊपर आपको देखने मिल चुकी है। काफी शानदार मेजर है और हमारे वेबसाइट है आपकी इंडिया क्रिक काफी अच्छी मुझे लगता है फेमस है। और यूट्यूब के ऊपर आजकल दोस्तों इंटरनेट का जमाना है, उसी तौर के ऊपर लोग अगर मैच देखने के लिए यहाँ उपस्थित नहीं होंगे फिर भी आज यूट्यूब के ऊपर मैच का आस्वाद आनंद ले चुके हैं। काफी अच्छी गेंदबाजी किया है। दूसरे ओवर के गेंदबाज जब कप्तान ने पीयूष ठाकुर को इस्तेमाल किया, पीयूष ठाकुर ने कप्तान का हौसला बढ़ा दिया, विश्वास को ताजा रखा। उन्होंने 7 रन देके 3 विकेट हासिल किया। पहले ओवर में आए 19, दूसरे ओवर में 7, स्कोर है 26, 3 विकेट के नुकसान। अमित जी अभी आपने फिलहाल जिक्र किया हमारे साथ जो इंडिया क्रिकेट के प्रतिनिधि जुड़े हैं उनके जो दो बेटा जी हैं जिन्होंने ये ऐप बनाया है, बहुत ही कम उम्र में बहुत ही बढ़िया काम किया है। अगर उनका आप यूट्यूब का टेलीकास्ट भी देखें बहुत ही बढ़िया है। और बिल्कुल सचिन जी हमारे यहाँ मुझे लगता है जो मात्र जी ने बता दिया आपको, अरे 16 साल की उम्र ही सचिन तेंदुलकर खेला, अब भारी बन चुका। उम्र का सवाल नहीं सुने, उड़ाया हवा में गेंद गई, इस बार तारामंडल में छक्का। और 32 गेंदबाज परेश पाटिल। इस बार यह भी गेंद हवाई फायर, खिली चंपा, खुश हुई लंबा, देखो पेड़ लंबा, छक्के से मारा खंबा कटैक। क्या बात है यार, केतन मेहर का बल्ला चला। जब पीयूष ठाकुर ने 2 गेंदों के ऊपर 2 विकेट लिया तो केतन मेहर ने कर दिया, अब मैं ठोकने को शुरुआत कर देगा। उन्होंने 2 गेंदों के ऊपर 2 छक्के मारे। क्या लाजवाब, यह है दोस्तों क्रिकेट की विरुद्ध पार्टी का खेल। अमित जी अब तो और देखिए ये पूरी श्रृंखला की ये 7वीं पारी है। इससे पहले वाली 6 पारियों में अब तक केवल 9 छक्के जड़े गए थे। फिलहाल अगर देखिए इस केवल एक ही पारी में वो हो सकता है का। अमित जी इसी बात का मैं जिक्र कर रहा था,
देखिए पहले वाले 6 पारियों में केवल 6 छक्के जड़ गए थे, लेकिन इस पारगांव टीम ने इसी इनिंग में, जो कि अभी भी चल रही है, फिलहाल खत्म नहीं हुई, इस इनिंग में 6 छक्के जड़े हैं। बढ़िया बल्लेबाजी, बिल्कुल केतन मेहर के 3 गेंदों के ऊपर 3 छक्के। और आज पारगांव के इस गाड़ी के सिलेंडर के अंदर से धुआं नहीं, मानो आग निकल रही है, आग निकल रही है। सुमित देवरा और आकाश तारेकर मैदान से बाहर जाने के बाद जिम्मेदारी लिया कंधे के ऊपर। इस बार ये ज्ञान और दोबारा जरूर कोशिश की थी, लेकिन पीछे फील्ड में उपस्थित थे, रन नहीं मिल सकता है और गेंदबाजी में बदलाव करने की कोशिश करने जा रहे दोस्तों। लेकिन पारगांव खिलाफ देखा जाए तो शायद केगांव दोस्तों टीम है, दोनों टीम एक दूसरे को जानते हैं, लेकिन दोनों टीम एक दूसरे के साथ हार मानने के लिए तैयार नहीं है। खुदा ही जाने इस श्रृंखला से कौन बाहर जाएगा। इस बार गेंद उड़ाया और रे गेंद गई बार, करारा छक्का। बिल्कुल इस बार देखा जाए तो शायद सचमुच केतन मेहर और 50 रन पूरे इस बार पारगांव टीम के लाजवाब बल्लेबाजी दोस्तों। इस बार तुरुप का मैदान के ऊपर खेल रहा है इस बार केतन मेहर। यह फुलटा जरूर गेंद थी, गैप में गेंद को ढकलने का प्रयास किया है, खिलाड़ी को तैनात कर दिया, सिंगल मिल जाती है। इस बार देखा जाए तो शायद 3 ओवर समाप्त हो चुके। पहले ओवर में आए 19, पीयूष ठाकुर के दूसरे ओवर में आ चुके, 7 रन 3 सफलता हासिल किया। लेकिन परेश पाटिल की गेंदबाजी में इस बार 4 छक्के और 1 सिंगल आए, 24 रन इकट्ठा कर चुके हैं। इस ओवर में 25 रन, इस ओवर में 25 रन इकट्ठा कर चुके, तो कुल मिला के स्कोर पहुंच चुका है इस बार 51 रन। 3 विकेट के नुकसान। बारापाडा गावचे उपसरपंच साबिर दलवी यांना स्टेजवर आहे। बिल्कुल बारापाड़ के इस बार उप सरपंच सम्मान्य साबिर दलवी, इन्हें विनती है बारापाड़ के कि आप स्टेज के ऊपर आए। साबिर भाई को विनती है आप स्टेज के ऊपर आइए। और क्या बल्लेबाजी, ओ बल्ले बल्ले यार, ठोकम ठोक ताबड़तोड़, नहीं रोक ठोक की शुरुआत। बॉलर हाँ ये देख छोटे बोल रहा है खटैक, खटैक के साथ बल्लेबाजी और रुकती ही नहीं। और मैंने पहले कह दिया पटरी के ऊपर रेलगाड़ी चलती है, राजधानी एक्सप्रेस का खेल दोस्तों। अमित जी, ये जो गेंदबाज आए हैं अपने निजी खाते की दूसरी ओवर डालेंगे। पहले ओवर में केवल इन्होंने 7 रन दिए थे। बिल्कुल यहाँ मुझे लगता है पीयूष ठाकुर ऐसे गेंदबाज है, एक सफल गेंदबाज है केगांव के, जिन्होंने 7 रन देकर 3 सफलता हासिल किया। लेकिन कप्तान ने एक बार दोबारा सोच के साथ उन्हें इस्तेमाल किया है और वो गेंदबाजी लाजवाब कर सकते तो शायद मौसम टूट सकता है। अभी तक नरेश जी ने खाता नहीं खोला। इस बार राउंड विकेट कदमों का प्रयोग कर दिया है, एक्स्ट्रा कवर जबर खेलने का प्रयास जरूर किया है, खिलाड़ी तैनात है, मगर सिंगल ही मिल सकती है और सिंगल के साथ स्कोर आगे जाता है। स्कोर पहुंच चुका है इस बार 52 रन 3 विकेट के नुकसान पे। इस बार सुमित भंगरे, आकाश तारेकर और सोनिया, ये 3 खिलाड़ी मैदान से बाहर जा चुके हैं। पहली विकेट 25 पे, दूसरी विकेट 25 पे, तीसरी विकेट 26 पे जा चुकी है। यानी चौथी विकेट के लिए अब तक 26 रन की पार्टनरशिप बनी है। बिल्कुल लाजवाब इस बार साझेदारी। इस बार गेंद शायद पैरों के ऊपर लग चुकी है, लेकिन एक बाइक का इशारा आया। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट का दोस्तों ये 26वां नियम है, इस सिंगल के साथ स्कोर आगे पहुंच जाता है। स्कोर पहुंच चुका 53 रन, लॉस ऑफ द 3 विकेट के नुकसान पे। और इस बार पीयूष ठाकुर की दोबारा गेंदबाजी में वापसी, दोबारा इस बार मौसम कट करने जा रहे हैं अपने टीम के लिए। लेकिन स्कोर तो ज्यादा हो चुका है ऐसा लग रहा है, लेकिन इस बार कौन जीतेगा और कौन हारेगा ये कह नहीं सकता। इसी विषय क्या है, यह गेंद जरूरत के साथ देखा जाए कोशिश करने जा रहे हैं, रन बाउंड के साथ गेंद को पकड़ दिया है और दूसरे रन दौड़ के पूरा कर दिया। समझता बल्लेबाज के पास 2 रन के साथ स्कोर पहुंच चुका है 55 रन, 55 रन, लॉस ऑफ द लगभग देखा जाए 3 विकेट के नुकसान पे। अब विकेट निकालने की जरूर कोशिश करने जा रहे हैं, लेकिन इस बार कामयाब नहीं बनने जा रहे दोस्तों। कोशिश जरूर कर रहे हैं। हालांकि फिलहाल अगर देखिए, अगर हम 2 गेंदबाज पिट चुके हैं
और अगर ये बल्लेबाज सफल हो रहे हैं तो विकेट लेने की कोशिश जरूर करेंगे। बिल्कुल कोशिश तो करनी चाहिए। मिड विकेट के गले में आती हुई गेंद सिंगल मिल जाती है। सिंगल के साथ इस बार देखा जाए रुतवा इलेवन पारगांव टीम का स्कोर पहुंच चुका है 56 रन लॉस ऑफ द 3 विकेट के नुकसान पे। सम्माननीय इस बार देखा जाए इस बार साबिर दलवी बाड़ा पार के उप सरपंच है, उन्हें विनती है कि आप स्टेज के ऊपर आए। साबिर दलवी 30 रन पे खेल रहे और ये काफी अच्छी गेंद जरूरत के साथ। और इस बार अंपायर उंगली कड़ी खिलाड़ी मैदान से बाहर। इस बार ये खिलाड़ी स्टंडरमैन खिलाड़ी मैदान से बाहर रन आउट के रूप में जाता हुआ। छप्पन रन और 56 रन पे चौथा विकेट मैदान से बाहर। अपनी टीम के लिए 12 गेंदों में 30 रन इकट्ठा किया। 4 छक्कों के साथ तालियों से कीजिए इस खिलाड़ी का स्वागत। अंतिम में शायद इस बार देखा जाए तो शायद 6 गेंदें बचे हुए और आदरणीय हमारे सम्माननीय इस बार जीवन दागी इस बार माइक्रोफोन को बढ़ाते हैं। 6 गेंदों में देखा जाए तो शायद पारगांव टीम कितने रन इकट्ठा करते आने वाला वक्त बताएगा इस बार रुतवा इलेवन पारगांव टीम। दिलीप पाटील कोण आहे बॉलर? दिलीप पाटील दिलीप आणण्याची तर या ठिकाणी शेवटचं षटक घेऊन येतो दिलीप। पहिला चेंडू या ठिकाणी धावसंख्या आहे सचिन टेनिसर 56 5 दशक आणि 6 56 रुतवा पारगाव आणि त्रिशा यांच्यामध्ये रंगणारा सामना। पारगाव वर्षाचं केगाव दोन्ही मातब्बर संघ चांगले स्ट्रॉंग संघ अनेक वेळा एकमेकांसमोर झुंजले आहेत। पुढचा चेंडू दिलीपांचा सोरोच्या रूप लहान केला वरून दाटीचा 6 धावा पंचांचा सिग्नल षटकार खणखणीत षटकार। सचिन टेनिसर पियुषचा विचार केला पण जास्तीच्या मैदानावर मेडल टाकले होते आणि दोन पुन्हा एकदा दिलीपचा पुढचा चेंडू सूरज चंद्र ग्राम गेली फायनलमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू पकडतोय। एक धाव पूर्ण करतो फलंदाज आणि मात्र एका धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसवतोय। धावसंख्या होती या ठिकाणी 63। जासेच्या संघावर सचिन टेनिसर पारगाव संघ 3ऱ्या क्रमांकावर आणि केगाव संघ 4थ्या क्रमांकावर मानकरी ठरले। असे दोन्ही मातब्बर संघ मैदानामध्ये आमने सामने झुंजत आहेत। उगाच संघाला दादा संघ मिळत नाहीयेत। डाकी सर बघा पहिल्याच्या 6 इनिंग मध्ये केवळ 9 षटकार लागतात आणि हे फलंदाज एकाच इनिंग मध्ये 8 षटकार मारतात। वा क्या बात आहे। पुन्हा एकदा सूरज चेंडू या ठिकाणी गचपट्टात चेंडू क्षेत्ररक्षण होतं एकदा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि सूर्य का थ्रो करतो चेंडू पकडतोय मात्र एक धाव काही रोखू शकत नाही। या ठिकाणी रुतवा पारगाव संघाची धावसंख्या धावफलकामध्ये 5 के षटकाच्या सुरुवातीस 64 अप्रतिम सचिन सर मोठा हा उच्चांक असेल असा वाटतोय की आतापर्यंतचा नक्कीच 63 धावसंख्या होती हा मध्ये ठिकाणी उच्चांक होते। काही चेंडू शिल्लक असं दिलीपांचं 63 धावसंख्या ठिकाणी मात्र या ठिकाणी आता बॅटेच झेल या ठिकाणी बॅटची कडा घेऊन गेलेला या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय। नवीन फलंदाज मैदानामध्ये शेवटचा सचिन सर शेवटचा चेंडू 5व्या षटकातील नवीन फलंदाज आशिष नाव स्ट्राईकला तो स्ट्राईकला डावखोरा फलंदाज प्रफुल्ल फलंदाज दिलीप या 5व्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यास सज्ज।
सुरेश प्रहार केला होता, पुन्हा बॅटचे कडे घेऊन टॉपीच झटपट करतो या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद होते, पंचांचा ग्रीन सिग्नल होतोय. अशा तऱ्हेने या ठिकाणी ऋतुवा पारगाव संघाचा धावसंख्या आहे 5 बाद 64 आणि 65 धावांचं लक्ष्य. डीजे धन्यवाद डीजे. हो धन्यवाद डीजे. याच्यानंतरचा होणारा सामना असेल आयशा सावले वर्सेस फुंडे इलेव्हन फुंडे. आपल्यासाठी हा पहिला कॉल असेल. कृपया आपण या ठिकाणी कुठे आपली उपस्थिती असेल तर आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. याच्यानंतरचा होणारा सामना असेल आयशा सावले वर्सेस फुंडे इलेव्हन फुंडे. या दोन्ही संघांना पहिला कॉल असेल. आपली विनंती असेल नाणेफेकीसाठी आमच्या अतिथी कक्षामध्ये आमच्या समन्वित कक्षामध्ये यायचं आहे. सावली संघाला ठिकाणी संघाने उपस्थित आहे तर फुंडे इलेव्हन फुंडे संघाचा संघ नाही का या ठिकाणी यायचं आहे. ओंकार आपण या ठिकाणी यायचं स्कोरिंगसाठी. ओंकार नवाला आपण प्लीज जरा ठिकाणी यायचं आहे. स्कोरिंगसाठी फक्त एका इनिंगसाठी स्कोरिंग करायचे आहे. यासाठी सचिन केनी सर पेट पूजा करण्यासाठी चालले. त्यासाठी ओंकार नवाला कुठे असेल तर आपण या ठिकाणी यायचं आहे. ओंकार नवाला आपला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कुठे असेल तर या ठिकाणी यायचं आहे. किंवा एखाद्या विंदाने संघाचा टॅलेंट स्कोर जर कोणी असेल तर या ठिकाणी यायचं आहे. ओंकार आपण टॅलेंट आहे त्याची सचिन तेली सरांची इच्छा आहे आपण या ठिकाणी यायचं आहे. ओंकार विंदांचा टॅलेंट स्कोरवर आपण या ठिकाणी यायचं आहे. माझा आवाज तुम्हाला जर ऐकायला येत असेल तर आपण कृपया या ठिकाणी यायचं. प्लीज कमांड द स्टेज. धन्यवाद. प्रथम सर्व प्रेक्षकांना जगदीश ठाकूर यांचा नमस्कार. आज या ठिकाणी वर्ष दुसरे आमचे विंधणीचे उद्योगपती वामनशेठ पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या स्पर्धेला पहिला शुभारंभ झाला. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेला सुरुवात झाली. वामनशेठ असं नाव आपल्या कानावर पडलं तर पंचांचा इशारा सामना सुरू होत्यावर पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. थोडंच वेळाने आपण मी वामनशेठबद्दल 2 शब्द बोलणार आहे. दरम्यान पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो. फलंदाज चेंडू खेळून चेंडू पॉईंट दिसून ढकलून दिला. नक्कीच एक धाव मिळेल. पहिल्या धावेनं स्वतःचं खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय. बिनबाद एक अशी चांगली सुरुवात करून देतोय. उद्दिष्ट आहे मोठं 65 धावांचं उद्दिष्ट आहे. तिचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग करताना मात्र एक सलामीवीरांची जोडी प्रमोद आणि प्रतीक अशी सलामीवीरांच्या रूपाने जोडी मैदानात तैनात. मैदानाचा ताबा घेतोय. मोठी लढत, मोठी स्पर्धा आणि दुसरं वर्ष उन्हाळी गावात प्रथमच वामनशेठ पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पुन्हा चेंडू जातोय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू सीमा पार होतोय. पंचांचे हात वर होत आहेत. 4 धावेचा इशारा येतोय.
65 धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करण्याचा 2 सलामीवीरांचा एक इरादा, एक रणनीती, एक वेगळी आखणी. दरम्यान पुन्हा एकदा जोरदार वेगळी चेंडू पुन्हा पाहता पाहता सेमीचा वेध घेतोय की काय, तोपर्यंत पंचांचे हात वर जातात आणि पुन्हा एकदा 6 धावांचा निर्वाळा संघासाठी. धावसंख्या 6 ने पुढे सरसावती धावसंख्या धावपळकावर लागलेली आहे ती बिलबाद 11. मी म्हटलंच नाणेफेकीचा कौल चालू आहे सावळे आणि फुंडे संघाच्या दरम्यान. फुंडे संघाच्या बाजूला नाणेफेकीचा कौल म्हणजे अति महत्वाचा कौल ज्याला समजला जातो तो कौल होता लागतोय. आणि बघायचंय पुन्हा मैदानाकडे वळायचं. 65 धावांचं उद्दिष्ट ठेवून डोळ्यासमोर ठेवून सलामीवीरांची जोडी मात्र मैदानाचा ताबा घेताना दिसतोय. एक जबरदस्त आयोजन विंडोचे उद्योगपती वामनशेठ पाटील यांच्या माध्यमातून आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याच प्रकारे बिग हिट. मोठं लक्ष पारगाव संघानं उभं केलं आणि त्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मात्र आता आपण प्रतीक यानं पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि पाहता पाहता पहिल्या चेंडूवर चावकरने स्वतःचं खातं खोलल्यानंतर लगातार 2 चेंडूवर 2 षटकार भिरकावून दिले ते नरेश याला. एक अनुभवी असा गोलंदाज त्याच नरेशला पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. बॅक टू बॅक 3रा षटकार आणि षटकारांच्या हॅट्रिकची पहिली नोंद. षटकारांची हॅट्रिक जी केतनने मारली होती त्या हॅट्रिकची परतफेड केली. तर नक्कीच वामनशेठ पाटील यांच्याकडून पुन्हा त्या खेळाडूला प्रोत्साहित करण्यासाठी सुवर्ण संधी. 6 चेंडू जर 6 षटकार मारले तर 6,000 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त खेळाडूला प्रोत्साहित करण्याचं काम म्हणजे इंधनचे वामनशेठ पाटील. दरम्यान होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फाईनलकडे मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हुकतोय चकतोय. तर नक्कीच फाईनलीकडे मारण्याचा इरादा होता चेंडू, परंतु बॅक टू बॅक 6 षटकार मारण्याचा इरादा या प्रतीकचा होता. परंतु प्रतीकनं बघितलं, चेंडूची पाहणी केली, चेंडूला भिरकावण्याचा इरादा होता, परंतु चेंडूची बॅटची एज घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातात जातोय आणि पहिल्या गडी गारत होती. धावसंख्या धावफलकावर असताना 23 धावसंख्येवर पहिल्या गडी गारत ज्यानं 4 चेंडूत 22 धावांची लाईट आपल्या संघासाठी केली. मोठी जबाबदारी ज्याच्या खांद्यावर होती, ज्या संघ नायकाने विश्वास टाकला होता, तो विश्वास सार्थ ठरवताना मात्र प्रतीक मात्र जबरदस्त हल्ला चढवत असताना नरेशच्या गोलंदाजीवर. परंतु मी म्हटलं की नरेश ज्याच्या खांद्यावर 30-35 वर्षाचा अनुभव, एक चाणक्य असा गोलंदाज, या नरेशनं मात्र त्याला पहिल्यांतर असं दाखवलंय. एक 5वा चेंडू टाकतो आणि 5व्या चेंडूवर मात्र हा प्रतीक ज्यानं लगातार 3 षटकांवर षटकारांची हॅट्रिक करत 6 षटकारांची आतिषबाजी करण्याचा निर्णय होता, त्या निर्णयाला भंग पाडले त्या नरेशनं. नरेशनंतर पहिले षटक संपतोय. धावसंख्या धाव फलकावर लावली होती 1/23. पुन्हा एकदा बॅक टू बॅक, पुन्हा एकदा पंचांचे हात वर होत आहेत आणि आता मात्र नवीन आलेला गोलंदाज आकाश तारेकरला मात्र भिरकावलेला आहे. जे उद्दिष्ट आहे 65 धावांचं, 30 चेंडू आणि 65 धावांचं मोठं लक्ष असताना या सलामीवीरानं, ज्या वीरानं किल्ला लढवला होता, त्याच वीराच्या पावलावर पाऊल टाकून सलामीवर आलेला प्रमोद एक पुन्हा एकदा आपला सहकारी जरी मैदानातून परत गेला असेल, आपला पहिला गडी बुरजावरून कोसळला गेला असेल, परंतु तो भयभीत मनात न ठेवता ज्या प्रमोदनं पुन्हा एकदा हल्ला चढलाय, या आकाश तारेकर जो रायगड एक्सप्रेस ज्याला म्हटला तो लखलखणाऱ्या ताऱ्याला मात्र विझवण्याचं काम करतोय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा 1 बाउन्स, चेंडू सीमा पार.
धन्यवाद विजय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावांची लयलूट झाली होती आणि दुसऱ्या षटकामध्ये 2च चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. याचा अर्थ 8 चेंडूंमध्ये आतापर्यंत 33 धावा झाल्यात केगाव संघाच्या. नक्कीच मी बघितलं मोठा एक इनिंग तर आम्ही बघू शकलो नाही, परंतु दुसरी इनिंग बघताना मात्र मला असं वाटलं की 65 धावांचा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ज्या सलामीने हल्ला चढवण्याचा प्रयत्न चेंडू बॅट एज घेऊन येतो, चेंडू जातो गलीमध्ये. नक्कीच एक धाव मिळते, एकाच धावेवर समाधान. तिथे असणारा चाणक्य क्षेत्ररक्षक आपली जबाबदारी पार पाडता चेंडू आपल्या हातात येतोय, पकडतोय, फील्ड करेपर्यंत मात्र एक धाव रोखू शकत नाही आणि एका धावेने संघ पुढे सरसावतोय 34च्या घरात. एक बाद 34 धावा झालेल्या. याचाच अर्थ विजयासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे 3 षटक आणि 3 चेंडूंमध्ये. 21 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 31 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर लखलखणारा तारा, ज्याला रायगड एक्सप्रेस म्हटलं होतं, तोच आकाश तारेकर, ज्याच्या नावावर 12 मोटरसायकल मॅन ऑफ द सिरीज मिळालेला तोच आकाश तारेकर गोलंदाजीच्या मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूला गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. हा पुन्हा एकदा घाई करण्याचा प्रयत्न झेल का क्षेत्ररक्षकाने आता मात्र अचूक झेल आणि दुसरा फलंदाज बाद. आणि आकाश मी म्हटलंच की आकाश तारेकर हा लखलखणारा तारा आहे. या ताऱ्यानं मात्र जोराचा आणला वारा आणि पाडली एक विकेट. मी म्हणेन की हा विकेट परेश याला 0 या धावसंख्येवर पॅव्हलियनचा रस्ता दाखवला आणि 2 गडी गारद होता. धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती 34. 65 धावांचा उद्दिष्टाचा पाठला करता नाणेफेकीचा कौल मला वाटतं कदाचित पारगाव संघाच्या बाजूला केगाव संघाच्या बाजूला लागला. त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत 64 धावा उभार 65 धावांचा मोठा असं लक्ष ठेवलंय. दरम्यान चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव मिळते. एकाच धावावर समाधान, एका धावाने संघ पुढे सरसावतोय 35च्या घरात. मी म्हटलं की ज्या केगाव संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी सुवर्ण संधी दिली पारगाव संघाला. या पारगाव संघाला 64 धाव उभारून 65 धावांचं आव्हान दिलं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना केणी साहेब आज आता मात्र जबरदस्त मजल मारली. ज्या धावांचं टार्गेट आपल्याला पार करायचंय त्या स्थितीनं मात्र धावसंख्या पार करतोय. तुमचं मत काय की उरलेल्या चेंडूमध्ये हा संघ कुठंही मजल मारू शकतोय? सर, डावाच्या सुरुवातीला परिस्थिती अशी होती की रिकव्हर रन रेट 13 होता, षटकामागे 13 धावा करायच्या होत्या. मात्र आता अशी परिस्थिती आहे की षटकामागे 10 धावा करायच्यात आणि पुन्हा एकदा मोठा फटका निश्चित षटकार होईल 6 धावा. जबरदस्त. नक्कीच जपून दांडा धरावाच लागेल. जर तुम्ही दांडा धरलात तर तुमचा स्ट्रोक बसत जाणार, प्रश्नच नाही. आणि या प्रत्येकनं मात्र जपून दांडा धरल्यानंतर प्रथम स्ट्राईक घेताना पहिल्याच चेंडूवर 6 धावांनी स्वतःचं खातं खोलतंय आणि संघाला लिहून ठेवते सुस्थितीत. धावसंख्या धाव लागली ती 2 बाद 41. सर, 41 धावा झाल्यात. मी मगाशीच म्हटलं डावाच्या सुरुवातीला 13चा रन रेट हवा होता आणि आता रन रेट किती हवा विचार करा. केवळ 41 धावा झालेल्या आहेत, म्हणजेच अजून धावा करायच्या आहेत 24. केवळ 8 धावांचा रन रेट आहे. षटकामागे 8 धावा करायच्या होता. आता काय राहिलं? नक्कीच 18 चेंडू आणि फक्त 24 धावांची गरज. 65 धावांचा उद्दिष्ट त्याचा पाठलाग करायचा होता. एवढं मोठं उद्दिष्ट असताना मोठ्या संघासमोर दडपण न घेता या ज्या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. ज्या मिथुननं आपलं खातं षटकाराने खोलून ज्या संघ नायकांना आपल्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडताना सलामीवर आलेला प्रमोद याला जबरदस्त सुरेख साथ देत ज्या सलामीवीरानं प्रमोदनं
आतापर्यंत 13 धावा फटकावून 1 षटकार आणि 1 चौकार आणि त्याचप्रमाणे साथ देतो. आता होते अक्रॉस द लाईन आणि जबरदस्त स्क्वेअर लेग पंचांच्या वरून खळखळीत फाईन लेगला षटकार. इथं मात्र 1-2 का 6 व्हायला लागलेले आहेत. डीजे मास्टर जबरदस्त तुमची दोन प्रत्येक चेंडूवर जबरदस्त देऊन 1-2 का 6 असं षटकारांची आतिषबाजी करतोय. दरम्यान जबरदस्त चेंडू उडी घेतो. चेंडू तो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू पकडतोय, फील्ड करतोय. एकाच धावावर समाधान मारतो. थोडासा फ्रंटफुटला येऊन चेंडूला ग्लान्स करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू दिशा देतो फलंदाज. धाव संख्या रोटेट करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा गोलंदाज केतन मेहर गोलंदाजच्या मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूनं. हो आता मात्र थोडासा फसवा चेंडू टाकतोय आकाश तारेकर. मला वाटतं किपिंग करतोय आकाश तारेकर. थोडासा फसवतो फलंदाज. पुढे त्यांची सुवर्ण संधी मिळाली तर कदाचित एकट्या उद्ध्वस्त करण्याचा एक रणनीती एक डावपेच टाकताना आकाश तारेकर मेहर गोलंदाजच्या मार्कवर. हो आता मात्र चेंडू पॉइंट. लाजवाब फटक्याचं प्रदर्शन पुन्हा पंचांच्या हातवर. एक मोठ्या संघासमोर दडपण न घेता मात्र केगाव संघ जबरदस्त मुसंडी मारतोय. ज्या आकाश तारेकरला पहिला गोलंदाज नरेश, या नरेश याच्या पहिल्या षटकात 23 धावा. त्याच्यानंतर लखलखणारा आकाश तारेकर येतो, त्याच्या गोलंदाज 18 धावा. तर येणारा केतन मेहर यालाही भिरकावून आतापर्यंत 4 चेंडूत 11 धावांची मजल आली. पुन्हा एकदा जोरदार विकेट. पाहता चेंडू मिड विकेटच्या वरून. अक्षरशः पारगाव संघाच्या गोलंदाजांचं डोकं फिरायची वेळ आणली या नागाव संघाच्या फलंदाजानं, ज्याला जबरदस्त मुसंडी मारली. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मात्र एक जबरदस्त हाणामारी करताना मात्र फलंदाज चेंडू पकडतो, फील्ड करेपर्यंत मात्र 2 धावेचं योगदान संघासाठी. 2 धावेने संघ पुढे सरसावतोय 60च्या घरात. 3 षटकांचा खेळ संपतोय. 18 चेंडूंचा खेळ संपतोय. 18 चेंडूमध्ये तब्बल 2 बाद 60 धावांची मजल. उरलेल्या 12 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी फक्त 5 धावांची गरज. म्हणजे सर रिक्वायर्ड रन रेट 2.5. नक्कीच आज उंदाणीचे उद्योगपती वामनशेठ पाटील यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून माझे खंदे समर्थक मी म्हणतोय की मी चिरल्याचा जगदीश ठाकूर, परंतु माझे मित्र विंदाणेचे ज्यांच्याबरोबर माझी 9 वर्ष लगातार दोस्ती, एक दोस्तीचं माहेरघर ज्याला म्हटलं जातं ते म्हणजे विंदाणचे उद्योगपती. सुखात दुःखात ज्यांचा मोठा सिंहाचा वाटा असतो असे आमचे वामनशेठ पाटील. आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य आज मी पहिल्यांदाच एवढा स्टेज भरलेला बघितला की ज्या पाहुण्याला त्यांनी निमंत्रण केलं होतं तेवढ्या पाहुण्यांनी मात्र उपस्थिती नोंदवली. हे त्यांच्यावर असणारं प्रेम हे आज आपल्याला दिसून आलं. कारण एक प्रेमळ व्यक्ती हसरा सभा म्हणजे विज्ञानचे उद्योगपती वामनशेठ पाटील. चेंडू पुढचा फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. 5 धावांचं योगदान आहे फक्त जिंकण्यासाठी. बघा चेंडू फाईन लेगकडे जातोय. बघायचा चेंडू कोणत्या प्रकारे उसळी घेतो, चेंडू सीमापार होतोय का, परंतु पंचांचा दोन इशारा नक्कीच मराठी 2च धाव मिळतील. आणि आजच्या स्पर्धेचे जे पंच आहेत दीपक पाटील, ज्यांनी पंचांची परीक्षा देऊन पास होऊन आलेले पंच आहेत. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की पंच असे निवडतात की 25 वर्षाच्या आत, त्याच्या खांद्यावर कोणताही अनुभव नाही. मी आत्ताच बघितले बऱ्याच ठिकाणी नाईटच्या मॅचेस झाल्या. परंतु पंच कसे असावे की ज्यानं क्रिकेट कारकिर्दीत आपलं आयुष्य घडवलं असेल आणि पुन्हा एकदा जोरदार विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू नक्कीच आमच्या समोर बॅनर असल्या कारण आम्हाला झेल कुठे घेतला दिसतोय. वायडिश मिडॉनच्या ठिकाणी झेल घेतोय. फलंदाज त्यानंतर रस्ता पकडतोय. ज्या प्रमोदनं किल्ला लढवला होता बाजी प्रभू प्रमाणे तोच प्रमोद. धावसंख्या 22.
काढून मात्र माघारी परत लढाई जिंकलेली आहे. फक्त झेंडा फडकवायचा आहे आणि झेंडा फडकवण्यासाठी जातो तो नवीन फलंदाज नितीन. नवीन फलंदाज पियुष ठाकूर जातो. फक्त झेंडा फडकवायचा बाकी आहे. निकाल तर आपल्या बाजूला लागलेला आहे, परंतु बघायचं ज्या पारगाव संघाने जबरदस्त गजल मारली त्या पारगाव संघाला मात्र पुढे सरसा मारण्यापर्यंत चेंडू मात्र मिळतोय आकाश तारेकरकडे आणि फलंदाज मात्र पॅवड्यांचा रस्ता पकडतोय. हाती गेला ना आता शेपटावर टांगायचा आहे असा काही पवित्र शिल्लक असताना मात्र आता मात्र फलंदाज पुन्हा एकदा पॅवड्यांकडे परतोय. आकाश तारेकर आहे ना मात्र त्या पॅवड्यांचा रस्ता दाखव. बाबा रे बरीच मजल मारलीस, आम्हाला तुम्ही सर्व फॉलो करून सोडलेस, तू आता पॅवड्यांचा रस्ता पकड असं काहीतरी कानमंत्र देता पुढे सरसावणारा फलंदाजाला एक चाणक्य कामगिरी आकाश तारेकरनं करते. एक अष्टपैलू असा खेळाडू म्हणून उगवतो तारा ज्याला म्हटला तो पारगाव संघाचा आधारस्तंभ पाठीचा कळा ज्याला म्हटला जातो तोच आकाश तारेकर पॅवड्यांचा रस्ता दाखवतो एका फलंदाजाला. 3 पाहिजे, फक्त 3 धावांची गरज. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाज सोन्या गोंदाच्या मार्कवर. सर काय म्हणाल? अजून एक गोष्ट मला इथे सांगायची आहे. पहिल्या इनिंग मध्ये 2 धावा होत्या, मग 62 झाल्या. चौकार ना 3 ओव्हरला स्टार्ट होता. हा चौकार नाही ना, तीनच बाबा राजा. 6 नाही 3च. चला ठीक आहे, तुमचं लक्ष किती आहे हे आम्हाला बघायचं होतं, परंतु तुम्ही चाणक्य आहात हे आम्हाला दिसून आलंय. ओके ओके धन्यवाद, पार्टी आभारी आहे. तर आमच्या नक्कीच आप्पांचं हे वाक्य आहे की खेळाडू किती सतर्क आहेत हे बघायचं काम होतं. तर नक्कीच तुम्ही सतर्कता आम्हाला दिसून आलं. दरम्यान चेंडू निर्धार होतो. धावसंख्येला लखवा थोडासा मारलेला बघायचा आहे. पुन्हा एकदा गोल मार्क सोन्याला फिरकावण्याचा प्रयत्न, पुढे फ्रंटफूटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातो. बघा चेंडू शेवटच्या षटकापर्यंत लढत येते की काय, रंगतदार अवस्थेत सामना आणतोय की काय सोन्याचं वाटायला लागले. आणि पाहता पाहता या सोन्यानं फक्त 2 धावा दिल्यात. एक सोन्यासारखी गोलंदाजी केली ज्याचं नाव आहे सोन्या, ज्यानं केलेली गोलंदाजी सोन्यासारखी, ज्यानं फक्त केली साहेब फक्त धावा दिल्या 2 आणि राहिलेलं 1 षटक म्हणजे 6 चेंडूचा खेळ बाकी आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी हव्या आहेत त्या फक्त 3 धावा. बघायचं आहे. मी म्हणेन की सदिच्छा क्रिकेट संघाचा एक विकास ठाकूर म्हणून गोलंदाज होऊन गेला. एक 15 वर्षापूर्वीचा मी रेकॉर्ड सांगतो. त्यावेळेला आमचे समालोचक आत्माराम मात्र हेच तर त्यांच्या वेळेला खेळायचे. 6 चेंडूमध्ये 3 धावा जरी पाहिजे असेल तरी न काढून देणारा गोलंदाज म्हणजे विकास ठाकूर. सदिच्छा क्रिकेट संघाचा एक जबरदस्त गोलंदाज, पण त्याच पूर्वती करावी लागेल. गोलंदाजाचं नाव आहे प्रफुल्ल. 6 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी फक्त 3 धावांची गरज. एक धाव तर प्रयत्न करत धाव होता चान्स आणि पाहता पाहता 2 धाव पूर्ण होत आहेत. स्कोर लेवल फक्त विजयासाठी 1 धावेची गरज. नक्कीच केगाव संघानं एक जबरदस्त मुसंडी मारली एक मोठ्या संघासमोर, ज्या मोठ्या संघाने 65 धावा. अजून एक गोष्ट, पहिल्या इनिंग मध्ये 8 षटकार मारले गेले होते आणि या इनिंग मध्ये 7 षटकार मारले गेलेत. वसूल करेल का? हा चौकार.